नमस्कार सर्वांना, संगीता ब्लाउज डिझायनर या चॅनलवरती तुमचं पुन्हा एकदा खूप मनापासून स्वागत. आणि बघा इकडे मीटरचं अस्तर घेतले बरं का. आणि 4 टक्स ब्लाऊज कटिंग करायचं आहे आपल्याला. बघू शकता मला आहे ना थोडा प्रॉब्लेम, सर्दीमुळे गळ्याला त्रास होतो आहे, त्याच्यामुळे मी आहे ना थोडा आवाज माझा वेगळा निघतो आहे, त्याच्यामुळे सॉरी. तर बघा इकडे छान असं मी आहे ना 4 टक्स ब्लाऊज आहे. तर 4 गळ्या करते 4 फोल्ड आणि आता कट करून घेते. बघा इकडे ना छान असं 4 फोल्ड करून घेते आता. आणि बघा हे 4 घड्या केल्या म्हणजे. आणि ना 32 साईजचं ब्लाऊज आहे बरं का. ते एक घडी येणार आहे 8ची. तर बघा पूर्ण लंबाई ब्लाऊजची घेते 14 आहे, तर मी 15 घेते इथं. ते बघा इकडे इथून ते इथून 15 आली बरं का. आणि शोल्डरचे माप घेते. शोल्डर आहे ना 5.5 घेते, बघू शकता. 4 टक्स ब्लाऊज इथं कुठे पण फार्मा का पेपर पॅटर्न काहीच नाही वापरलं आहे बरं का. डायरेक्ट ब्लाऊज कटिंग करते. मुंडा 6 घेतला आहे. आणि बघा इकडे 1 इंच आणि अर्धा इंचवरतीनं छान असं ठीक करायचं आहे. हा फ्रंट पार्ट लाईन, हा बॅक पार्ट लाईन बरं का. आणि आता एक घडी आहे ना 8ची आहे, बघू शकता तुम्ही. 8 म्हणजे 32 साईजचं ब्लाऊज कटिंग 2 घेते इकडे जास्तीचा कपडा. आणि बघा इकडे ना कमरेची फिटिंग 7.5 घेते आणि 1.5 इंच जास्तीचा कपडा इथं. छान असं बघा बॅक पार्टने फ्रंट पार्ट दोघं एकाच साथमध्ये फिटिंग होत आहे. बघा इकडे आता आहे ना हे मुंडा कट केला. आणि आता आहे ना बॅक पार्टने फ्रंट पार्ट इथं शोल्डरमध्ये सुद्धा कट करून घेतलं बरं का, बघू शकता. आणि आता बॅक साईड आहे, हे मागचा पाठीचा भाग घेतो ना ते आहे. आणि हे फ्रंट पार्ट आहे, त्याच्यामधून मी बोलली ना फ्रंटला कटिंग करायचं आहे असं, बघू शकता. त्यानं कटिंग करून घेतलं. आणि आता पुढचा गळा कटिंग करायचा आहे बरं का, बघू शकता. पुढचा गळा येणार रुंदीला 2 घेतला आहे. खूपच कमी साईजचं ब्लाऊज आहे, गळा जास्त मोठा नाही पाहिजे, त्याच्यामुळे मी 2 घेतला. आणि लांबीला आहे ना 6.5 घेतला आहे. रुंदीला 2 घेतला खालून बी, आणि लांबीला 6.5 आहे बरं का. परत एकदा सांगते तुम्हाला, मला आहे ना सर्दीचा खूप त्रास होतो आहे 3-4 दिवसापासून, त्याच्यामुळे माझ्या गळ्याला आहे ना आवाज असा निघतो आहे, त्याच्याबद्दल सॉरी. तर बघा इकडे छान असा गळा कट करून घेते, पुढचा गळा. आणि मधोमध कट करून घेते बरं का. बघा मधोमध कट करून घेतला. पुढे हुकचे ब्लाऊज आहे ना त्याच्यामुळे. आणि बघा इकडे ना टक्स घ्यायचं आहे ना, त्याच्यामुळे बघा इथं मी 3 घेतलं आहे बरं का. याचं आणि याचं अंतर 3 घेतलं आहे. आणि त्याचा पहिला टक्स आता तर 4 घेते. पहिला टक्स ची लांबी पहिला आपण टक्स घेतो ना त्याचं इथून ते इथून अंतर 3 घेतलं आहे, बघू शकता. आणि लांबी 4 घेतली आहे टक्सची. आणि आता आहे ना हा दुसरा टक्स, याचं अंतर 1.5सुद्धा घेऊ शकता आणि 2सुद्धा घेऊ शकता बरं का. कमी मापाचं ब्लाऊज आहे, तर मी इथून आहे ना 2 घेतलं आहे. मी इथून बी 2च घेते. प्रत्येकाचं मापाचं वेगळं राहतं बरं का. कोणाला जास्त कमी पाहिजे राहतं, ते समजून घ्या तुम्ही. बघा छान असा मस्त राऊंड आलेला आहे, बघू शकता. हा राऊंड आहे ना कटोरीसारखा अंगावरती बसतो बरं का, खूप छान. तो माप जर व्यवस्थित घेतले ना तर बघा फ्रंट पार्ट छान असं रेडी झालेला आहे, बघू शकता. आणि आता बॅक पार्ट मी घेतली. मागे ना 4ची पाटरी आहे ही. आणि बघा गोल कडा घेतला आहे बरं का. रुंदीला गोल आहे 2 आहे, आणि इथून बी 2 आहे रुंदीचा. कारण खूपच कमी मापाचं ब्लाऊज आहे ना, तर त्यांना जास्त म्हणजे गळा मोठा नाही पाहिजे, त्याच्यामुळे मी आहे ना थोडं खूपच काळजीपूर्वक कटिंग करते. कारण थोडासा बी गळा जर मोठा झाला ना तर पूर्ण ब्लाऊजला प्रॉब्लेम येतं. कोणाला नाही आवडत मोठे मोठे गळ्याचे ब्लाऊज, त्याच्यामुळे. तर मला 2-2दा सांगून गेले की माझे गळे मागचा बी पुढचा बी खूपच कमी ठेवजो म्हणे, लांबीला पण आणि रुंदीला पण. त्याच्यामुळे मी आहे ना थोडंसं बघा चॉकच्या आतूनच कटिंग करते बरं का. कारण कसं नाही आवडलं तर आपल्याला सुद्धा नाही चांगलं वाटत बरं का, छान वाटत. बघा बॅक पार्टनी फ्रंट पार्ट दोघे असे रेडी करून घेतलेले, बघू शकता. आणि आता स्लीव आहे ना, तर स्लीव 9ची, तर 9 मध्ये मी 1 इंच परत वाढवणार आहे. तर बघा 9मधून मी आता 10ची स्लीव घेते. रुंदी आहे ना बघू शकता, ही जी 8 आहे ना, तर इथं 7.5ची रुंदी घ्यायची स्लीवला बरं का. हे बघा अर्धा इंच मी कमी करून घेतला आहे, 7.5 घेतली. आणि बघा इकडे ना 10ची स्लीव घेतली लांबीला, आणि रुंदी आहे ना 7.5 घेतली बरं का. आणि छान असं बघा
मी ड्रॉसुद्धा करून दिला, कारण मला अंदाजाने खूप असं छान वाटतं का 3.5 याचं आणि याचं अंतर बघू शकता तुम्ही. तर स्लीवसुद्धा आता छान अशी कट करून घेते. बघू शकता बॅक पार्ट आणि फ्रंट पार्ट दोघं असे मस्त रेडी झालेले आहे. आणि आता आहे ना अस्तरसोबतच तुम्हाला कटिंग पण करून दाखवते बरं का. डायरेक्ट अस्तरवरती अस्तर आहे सॉरी ब्लाऊज पीसवरती कटिंग करून दाखवते. बघा हे ब्लाऊज पीस आहे त्याचं हे ना. बॅकवरती पाठीच्या भागवरती डिझाईन आहे. तर मी ना इथं पाठीचा भाग काढून घेते. बघू शकता तुम्ही स्लीव आणि हे डिझाईनचं आहे ना त्याच्यामुळे. हे बघा स्लीवला डिझाईन आहे. एवढं आहे ना काळजीपूर्वक कटिंग करायचं आहे बरं का आपल्याला. कारण कसं बघू शकता पहिले ना गळा कट करून घेऊ आपण, कारण आहे ना मागे हा पुढचा गळा आहे तर त्यांना मागे पाहिजे. हे बघा आता आहे ना व्यवस्थित असं बघून घ्यायचं आहे बरं का. दोघी साईडला कुठे कमी जास्त डिझाईन तर नाही येते ना, तर त्याच्या अंदाजाने व्यवस्थित आहे ना कट करून घ्यायचं आहे. बघू शकता तुम्ही. आणि हा गळ्यांना त्यांना मोठाच पाहिजे बरं का. डिझाईन तर एवढी कट होऊन जाईल, त्यांना नाही पाहिजे ते डिझाईन वगैरे कट झाली चालेल म्हणे, पण असं व्यवस्थित यायला पाहिजे बुवा. बघा अस्तरवरती कट करून घेतलेलं आहे बघू शकता गळा. आणि आता स्लीवसाठी बघू मला ना इथं जॉईंट द्यावं लागेल बरं का, कारण स्लीव आहे ना त्यांची दाढची आहे आणि याचं माप होतं आहे थोडं जास्तच होतं आहे बरं का. आता ॲडजस्ट तर करावंच लागणार आहे. ते स्टिचिंग करताना खूप काही खालीवर होणार वाटतं डिझाईन, तर ते आता स्टिचिंग करता करता मी थोडं बघीन आणि व्यवस्थित करायचा प्रयत्न करेन. तर बघा छान असं इथं पण मी कट करून घेतलं आहे बघू शकता. ही डिझाईन आहे ना इथं पायपिंग करीन बरं का, तेव्हा ही डिझाईन आहे ना मधोमध्ये येईल. आणि ही डिझाईन जर इथं घ्यायला गेलो ना आपण, बघा तुम्हाला परत एकदा समजावून सांगते. ही डिझाईन जर इथं घेतली ना तर बाई छोटी पडते, लहान होते आणि लहान बाई त्यांना पाहिजे नाही. तर ही जर आपल्याला डिझाईन पण पाहिजे तर त्याच्यासाठी बघा इथं पूर्ण डिझाईन यायला पाहिजे. मग इथं आहे ना आपण जेव्हा हे स्लीव अस्तरसोबत जोडतो ना तर इथं या कलरची पायपिंग करीन, तर तेव्हा असं मस्त मध्ये छान असा पट्टासारखा वाटेल. तर बघा स्टिचिंग करताना मी आहे ना ते तसं करणार आहे. आणि बघा आता बॅक पार्ट आणि स्लीव जोडून घेतलेली, कटिंग करून घेतलेली. आणि आता आहे ना हे फ्रंट पार्ट आहे ना छान असं मस्त रेडी करून घेते परत मापाचं. फोल्ड करायचं आहे बरं का. आणि त्याच्यावरती ना बघा आता फ्रंट पार्ट आहे ना इथं असं व्यवस्थित पहिले ब्लाऊज पीस आथरून घेतलं आहे. त्याच्यावरती ना आपण जे कटिंग केलं ना अस्तर ते ठेवून द्यायचं आहे बरोबर ॲडजस्ट करून. आणि बघा डिझाईनचं राहतं ना त्याच्यामुळे खूप जोड करावी लागते बरं का. आणि सिंपल असं प्लेन ब्लाऊज राहतात त्याला नाही एवढं ॲडजस्ट करता येत, पण याला खूपच ॲडजस्ट करावून शिवावं लागतं. तर बघू शकता असं फ्रंट पार्ट याला तर नाही जॉईंट येणार, याला खूप छान येईल, पण स्लीवमध्ये मला खूपच जॉईंट करावं लागणार आहे. आणि बघा आजचा हा छोटासा व्हिडिओ कसा वाटला. आणि बघा याच पद्धतीचे ना ते बघा दुसरी 2-3 ब्लाऊज कटिंगसुद्धा केली आहे बघा बघू शकता. तर हे स्लीव आहे छान अशी. आणि एकाच कस्टमरचे आहे बरं का हे 2-3 ब्लाऊज. साड्यासुद्धा मी फॉल लावल्या रात्री. तर बघा हा आजचा छोटासा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला तर नक्की सांगा. नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटू. बाय.